आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येते। शिवसेना नेते रामदास कदम हे पुन्हा एकदा भाजप विरोधात आक्रमक झालेत। तर दापोली मतदारसंघामध्ये भाजपने माझ्या विरोधात काम केलं तर त्याचे परिणाम राज्यभरात दिसतील असा इशाराच रामदास कदमांनी भाजपला दिलाय। तर सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा भाजपला गेल्यामुळे सध्या दुधाची तहान ताकावर भागवली जाते। मात्र विधानसभेमध्ये शिवसेनेचा झंझावात दिसेल असंही रामदास कदम यावेळी म्हणाले। मागच्या वेळेला भाजपाने देखील आमच्या विरोधात काम केलं होतं इतकी असताना, आणि आता जर त्यांनी आमच्या विरोधात काम केलं तर त्याचे पडसाद संबंध महाराष्ट्रामध्ये उमटतील याची त्यांना आतापासून जाणीव नाही आहे। मागच्या वेळेला मी शांत बसलो होतो, पण आता त्याची किंमत त्याला महाराष्ट्रामध्ये मोजायला लागेल। हा फक्त त्याला एक लहानसा मी इशारा देतोय। खरं तर रत्नागिरीची आम्हाला अपेक्षा होती, पण दुर्दैवानं रत्नागिरी आम्हाला मिळालं नाही, त्यामुळे कुठलंही दुःख नाही। आज आम्ही दुधाची तहान ताकावरती भागून घेऊ, पण विधानसभेला या सगळ्याचं उत्तर काढू आणि संबंध कोकणामध्ये धनुष्यबाण असेल याची आम्ही दक्षता घेऊ।